नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र यातील 5वा पाठ भारत व अन्य देश या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश। पर्याय आहेत अ. पाकिस्तान, ब. बांगलादेश, क. नेपाळ, ड. म्यानमार। तर यातील योग्य पर्याय आहे क. नेपाळ। दुसरं विधान आहे भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश। अ. पाकिस्तान व चीन, ब. नेपाळ व भूटान, क. म्यानमार व मालदीव, ड. अफगाणिस्तान व अमेरिका। तर योग्य पर्याय आहे अ. पाकिस्तान व चीन। तिसरं विधान आहे भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी। पर्याय आहेत अ. दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, ब. काश्मीरी समस्या, क. अण्वस्त्र विषयक संघर्ष, ड. वरील सर्व समस्या। तर यातील योग्य पर्याय आहे ड. वरील सर्व समस्या। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा। त्यामधील पहिलं विधान आहे 1. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे। उत्तर आहे हे विधान बरोबर आहे कारण 1. समानता, परस्परांबद्दल आदर या मूल्यांना अनुसरूनच भारत शेजारील राष्ट्रांशी संबंध ठेवतो। 2. दक्षिण आशियाई राष्ट्रात भारत हा आकाराने मोठा असलेला देश आहे। 3. आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत शेजारील राष्ट्रांपेक्षा अधिक विकसित देश आहे, म्हणून दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे। दुसरं विधान आहे भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत। हे विधान चूक आहे कारण 1. भारत व चीन यांच्या सुरुवातीपासूनच मॅकमोहन सीमारेषेवरून वाद चालू आहे। 2. तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनशी भारताचे संबंध बिघडले आहेत। 3. चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान दिल्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे। या कारणामुळे भारत चीन संबंध तणावपूर्ण आहेत। तीन, श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली। हे विधान बरोबर आहे कारण 1. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यात 1985 नंतर संघर्ष वाढीस लागला। 2. या संघर्षामुळे श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली। 3. श्रीलंकेत हिंसाचार वाढला, त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारताने शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीसाठी शांती सेना पाठवली। प्रश्न तिसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। 1. पुढील तक्ता पूर्ण करा। आता हा तक्ता पाहूया। झालेले करार किंवा देवाणघेवाण आणि संबंधित देश। सिमला करार भारत पाकिस्तान। 2. मॅकमोहन रेषा संबंधित देश भारत चीन। 3. पाणी वाटप व सीमारेषेसंबंधी करार देश आहेत भारत बांगलादेश। 4. नैसर्गिक वायूची आयात देश भारत म्यानमार। 5. नागरी अणुसहकार्य करार देश आहेत भारत अमेरिका। 6. पायाभूत क्षेत्र विकास दळणवळण आरोग्य संबंधित देश भारत मालदीव। 7. शिखर परिषद 2015 संबंधित देश आहेत भारत आफ्रिका। प्रश्न चौथा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये 1. सिमला करार। उत्तर आहे 1. 1972 साली भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री जुल्फिकार अली भुत्तो यांच्यात सिमला करार झाला। 2. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवरच सोडवावेत, त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान नको ही भारताची भूमिका होती। याच तत्वावर 1972 साली दोन्ही देशात सिमला करार झाला। 3. या कराराने भारत व पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला, परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही।
प्रश्न दुसरा, भारत नेपाळ मैत्री करार. उत्तर आहे 1. 1950 साली भारत व नेपाळ यांच्यात मैत्री करार झाला. 2. या करारामुळे नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश मिळू लागला. 3. नेपाळी नागरिकाला भारतात सरकारी नोकरी करण्याचा व उद्योग करण्याचा परवाना मिळाला. 4. नेपाळच्या पायाभूत सुविधा, अन्नधान्य आणि व्यापार याबाबत भारताने नेपाळला मदत करावी असेही या मैत्री कराराने ठरवण्यात आले. प्रश्न तिसरा, मॅकमोहन रेषा. उत्तर आहे 1. ब्रिटिश काळातच भारत आणि चीन यांची मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित करण्यात आली होती. 2. चीनला ही सीमारेषा मान्य नाही. या सीमारेषेवरून चीन आणि भारत यांच्यात वाद आहेत. 3. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले, परंतु या सीमारेषेच्या वादातून चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केले होते. 4. भारत अफगाणिस्तान संबंध. उत्तर आहे तालिबान दहशतवादी संघटनेच्या हिंसक कृत्यामुळे अस्थिर असलेल्या अफगाणिस्तानाशी भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. भारत अफगाणिस्तानला पुढील बाबतीत मदत करतो. 1. हिंसाचाराला आळा घालून शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करणे. 2. लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे. 3. रस्ते बांधणे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, आरोग्य, सिंचन प्रकल्प उभारणी इत्यादी क्षेत्रात मदत करणे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा. उत्तर आहे 1. भारत आणि अमेरिका यांच्यातील समान दुवा म्हणजे दोन्ही देशात असलेली लोकशाही. 2. नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांनी अमेरिकेशी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले. 3. शीतयुद्धानंतर भारताचे अमेरिकेशी सुरक्षाविषयक संबंध अधिक वाढले. 4. सुरुवातीपासूनच अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर अधिक दृढ झाले. प्रश्न दुसरा, शेजारच्या राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा. उत्तर आहेत 1. समानता, लोकशाही, परस्परांबद्दल आदर आणि शांततामय सहजीवन या मूल्यांवर भारताचे परराष्ट्र धोरण आधारलेले आहे. 2. अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन होण्यास भारताने मदत केली आहे. 3. पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त होण्यासाठी भारताने बांगलादेशाला मदत केली. 4. श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारताने मदतीसाठी शांतीसेना पाठवली. 5. नेपाळ, भूटान, मालदीव या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकारची मदत करून तेथील लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न तिसरा, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे? उत्तर आहे 1. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करून त्याद्वारे दक्षिण आशियाचा विकास करणे. 2. दक्षिण आशियाई राष्ट्रातून दारिद्र्य निर्मूलन करणे, शेतीचा विकास करणे. 3. संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करणे. 4. आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालयांसारख्या संस्था सुरू करणे. आता या पाठाचा आपण उपक्रम पाहूया. यातील पहिला प्रश्न, राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या परराष्ट्र दौऱ्यांची माहिती मिळवा. तर सुरुवातीला आपण राष्ट्रपतींचे परराष्ट्र दौरे याविषयी माहिती पाहूया. उद्देश, भारताचे परराष्ट्र धोरण पुढे नेणे, इतर देशांशी संबंध मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, भारताच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. अलीकडील दौरे 2023 मध्ये राष्ट्रपतींनी इजिप्त, फ्रान्स आणि जर्मनीला भेटी दिल्या. 2022 मध्ये राष्ट्रपतींनी नेपाळ, श्रीलंका आणि मालदीवला भेटी दिल्या. आगामी दौरे राष्ट्रपती 2024 मध्ये रशिया आणि चीनला भेट देण्याची योजना आखत आहेत. तर ही 2024 पूर्वीची माहिती असल्यामुळे या ठिकाणी आगामी दौरे 2024चे दिलेले आहेत. प्रधानमंत्र्यांचे परराष्ट्र दौरे. उद्देश, भारताचे परराष्ट्र धोरण पुढे नेणे, इतर देशांशी संबंध मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, भारताच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. अलीकडील दौरे 2023 मध्ये पंतप्रधानांनी जर्मनी, इंडोनेशिया आणि जपानला भेटी दिल्या. 2022 मध्ये पंतप्रधानांनी श्रीलंका, मालदीव आणि नेपाळला भेटी दिल्या.
आगामी दौरे पंतप्रधान 2024मध्ये अमेरिका आणि रशियाला भेट देण्याची योजना आखत आहेत, जे दौरे आता होऊन गेलेले आहेत. तर आगामी दौरे 2026चे अजून अपडेट झालेले नाहीत. आता परराष्ट्र दौऱ्यांचे महत्त्व. परराष्ट्र दौरे हे भारतासाठी इतर देशांशी संबंध मजबूत करण्याची आणि त्यांच्याशी सहकार्य वाढवण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. हे दौरे भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यास आणि त्यांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यास मदत करतात. हे दौरे भारताला जगातील इतर देशांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी मदत करतात. दुसरा प्रश्न, विविध देशांच्या यूथ एक्सचेंज कार्यक्रमाची माहिती मिळवा. आता याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.